नमस्कार मंडळी, मी साक्षी लाड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत राहा, सेफ राहा, स्वस्थ राहा। आणि हो, कधीतरी तुमच्या या साक्षीला पण विचारा की तू कशी आहेस। आणि आज आपण करत आहोत इव्हिनिंग स्नॅक्समध्ये चकली, आणि ती पण गव्हाच्या पिठाची पौष्टिक अशी ही चकली आहे। तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये द्यायला विसरताय मंडळी तुम्ही। सो विसरू नका, मला तुमचा अभिप्राय हवा आहे, तुमचे लाईक्स हवे आहेत, तुमचा सपोर्ट हवा आहे। कारण हे व्हिडिओ बनवण्यामागे खूप सारी मेहनत लागते आणि ती मी करते, तर तुमचा सपोर्ट असल्याशिवाय ती सफल कशी होणार मंडळी। तुम्ही माझी फॅमिली आहात आणि तुमचा सपोर्ट मला हवा आहे आणि तुम्ही तो करणार आहात। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्स बरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसलात चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा। ह्याची कृती आणि ह्याचं सर्व साहित्य आपल्या व्हिडिओमध्ये तर समोर तुम्हाला डिस्प्ले होणारच आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देणारच आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि ह्या पद्धतीने तुम्ही ही घरी तुमच्या नक्की चकली ट्राय करा। मुलांना एक नंबर अशी ही हेल्दी, म्हणजे तुम्ही स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता, मुलांना टिफिनमध्ये म्हणजे स्मॉल टिफिनमध्ये जो छोटा टिफिन असतो त्यामध्ये देऊ शकता। हे ऑप्शन छान आहे आणि झटपट होते आणि चटपटीत लागते अशी ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा। मस्ट आहे माझी रिक्वेस्ट तुम्हाला की ही नक्की ट्राय करा, खूप छान होते। आणि आपल्या घरगुती साहित्यामध्ये म्हणजे कुठलीही गोष्ट अशी आपल्याला बाहेरून फक्त बटर आपण घेतो आणि ते बटर टाकल्यामुळेच अजून एक छान टेस्ट येते त्याला। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही आता कृती पाहिलीच आहे आणि ती तुम्ही कृती पाहून या प्रकारे तुम्ही चकली करा। आणि हो, मी सांगितलं त्या पद्धतीने जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला लाईक मला दिसून देत, म्हणजेच मला कळेल की तुमचं प्रेम माझ्यावर आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघता। आणि चॅनलला नवीन असलात तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशी ही छान अशी रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल खूप सारे तुमचे धन्यवाद।